यात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती येते ती म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे। पहिल्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे। ऋतुजा लटके यांना पहिल्या फेरीमध्ये 4277 मतं मिळालेली आहेत। पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटके आघाडीवरती असल्याचं आता पाहायला मिळतंय। नोटाला 622 मतं मिळालेली आहेत। मनोज नाईक यांना 56 मतं मिळालेली आहेत। मिलिंद कांबळे यांना 79 मतं मिळालेली आहेत। बाला नाडार यांना 222 मतं मिळालेली आहेत आणि मीना खेडेकर यांना 138 तर राजेश त्रिपाठी 127, बाला नाडार यांना 222 मतं मिळालेली आहेत आणि मिलिंद कांबळे यांना क्रमशः 79 मतं मिळालेली आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट हाती येते ती म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालाय। ऋतुजा लटके यांना पहिल्या फेरीमध्ये 4277 मतं मिळालेली आहेत। ऋतुजा लटकेंना पहिल्या फेरीमध्ये 4277 मतं मिळालेली आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल। अंधेरी कुणाची हे थोड्याच वेळात कळणार आहे, मात्र पहिल्या फेरीचा निकाल हा हाती आलेला आहे आणि त्यानुसार पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटकेंना 4277 मतं मिळालेली आहेत। पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटके हे आघाडीवरती आहेत आणि त्यामुळे आता नेमकं चित्र काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। निकालाचे सर्वात जलद अपडेट आपण लोकशाहीवरती पाहताय। महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आता येते ती म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालाय। ऋतुजा लटकेंना पहिल्या फेरीमध्ये 4277 मतं मिळालेली आहेत। अधिक माहिती जाणून घेऊया। जुई जाधव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर दुसरीकडे गिरीश कांबळे देखील आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जुई जाधव यांच्याकडे जाऊया। जुई, आपण पाहतोय पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे। जुई, तुझ्याकडे येतो। पहिले गिरीश कांबळे यांच्याकडे जाऊया। गिरीश, पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे। अंधेरी कुणाची काही वेळातच स्पष्ट होणार आहे, सविस्तर तपशील। नक्कीच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे। 3 तारीखला मतदान झालं आहे आणि पहिल्या फेरीची मतमोजणी आहे ती झालेली आहे। यामध्ये ऋतुजा लटके यांना 4277 मतं मिळालेली आहेत। तर जी चर्चा होती की ऋतुजा लटके आणि इतर उमेदवार न तर ऋतुजा लटके आणि नोटा, तर नोटाला 622 इतकी मतं मिळालेली आहेत। कारण आता ही मतं जी आपण बघतोय नोटांच्या मतांकडे जास्त लक्ष आहे, कारण जो आरोप करण्यात आला होता ठाकरे गटाकडून की नोटाचा प्रचार केला जातोय ऋतुजा लटके यांच्या विरोधात आणि आमच्याकडे काही व्हिडिओ आहेत, ऑडिओ क्लिप्स आहेत आणि आम्ही त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेल्या आहेत, पोलिसांकडे दिलेल्या आहेत। अशा पद्धतीचा दावा आहे तो ठाकरे गटाने केलेला आहे। याशिवाय मतदानाच्या दिवशी देखील शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील काही व्यक्तींना बूथवर काही पकडलं होतं, त्यांच्याकडे काही सामान होतं, अशा पद्धतीचा आरोप केल्याने ते नोटाचा प्रचार करत होते, अशा पद्धतीचा आरोप केला होता। आणि त्यामुळे ही खरं तर ही निवडणूक आहे ती याआधी भाजपचा उमेदवार असलेले मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांच्या विरोधात, मात्र मुरजी पटेल यांनी तो निवडणुकीचा अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे ऋतुजा लटके आणि नोटा असा आहे। मात्र पहिल्या फेरीत 4277 मतं ही ऋतुजा लटके यांना मिळालेत आणि ते आघाडीवर आहेत। तर नोटाला 622 मतं मिळाले। त्यामुळे आता पहिल्या फेरीची मतं झाल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मतांची मोजणी आहे ती सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या जे काही थोड्या 2-3 तासांमध्ये हा जे संपूर्ण चित्र आहे ते स्पष्ट होईल, कारण 31% इतकंच हे मतदान झालेलं आहे। एवढी मोठी 2.25 लाख एवढे मतदार असताना केवळ 31% मतदान झालेलं आहे। यामुळे या मतदानामध्ये आता ऋतुजा लटके यांना किती टक्के मतदान झालं आणि नोटाला किती टक्के मतदान झालं एवढंच आता या संपूर्ण निकालाचं चित्र असणार आहे। कारण अपक्षांची जी मतं पाहिली असतात ते नगण्य आहेत सध्याच्या स्थितीत तरी। चित्र स्पष्ट होणार आहे। गिरीश, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेऊ। जुई जाधव यांच्याकडे जाऊया। जुई, आपण पाहतोय पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे। ऋतुजा लटकेंना पहिल्या फेरीमध्ये 4277 मतं मिळालेली आहेत। यावरून आपण म्हणू शकतो की ऋतुजा लटके आता आघाडीवरती आहेत। मात्र दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नोटाला 622 मतं आहेत। अपक्षांपेक्षा जास्त मतं नोटाला दिलेली आहेत। जुई, अगदी तेजस, जर आपण पाहिलं तर मग पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा रमेश लटके ह्या विजयी झालेल्या आहेत। 4277 मतं जी आहेत ती ऋतुजा रमेश लटके यांना मिळालेली आहेत। त्यानंतर दुसरा नंबर जो लागतो तो म्हणजे नोटाला जे आहेत ते 622 मतं पडलेली आहेत। जर आपण वारंवार सांगतोय तेजस की ही लढाई जी आहे ती नोटा विरुद्ध ऋतुजा रमेश लटके अशी आहे आणि तसंच काहीचं चित्र पहिल्या फेरीमध्ये देखील दिसून आलं, कारण का अपक्ष आमदारांपेक्षा अधिक मतं जी आहेत ती नोटाला पडलेली आहेत। ऋतुजा रमेश लटके या पहिल्या
फेरीमध्ये आघाडीवरती आहेत, मात्र त्यानंतर लगेचच नोटा आहे. वारंवार शिवसेनेकडून देखील सांगितलं जात आहे की ऋतुजा रमेश लटके यांच्या विरोधात नोटाचा प्रचार केला जात होता, नोटाला सर्वाधिक मतदान करा असं सांगितलं जात होतं आणि अशी तक्रार देखील शिवसेनेने केली आहे. आणि तसंच काहीचं चित्र आता दिसून येत आहे, कारण का लगेचच ऋतुजा रमेश लटके यांच्यानंतर नोटाचा नंबर लागतो. परंतु जर आपण एक फरक पाहिला तर खूप जास्त अंतर आहे ऋतुजा रमेश लटके यांच्या मतांमध्ये आणि नोटांमध्ये. त्यामुळे कुठेतरी कदाचित दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा रमेश लटके याच आघाडीवरती आहे की काय असं काहीसं चित्र जे आहे ते पहिल्या फेरीनंतर स्पष्ट होताना दिसून येत आहे. तेजस, अगदी जुई, आपल्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ. गिरीश कांबळे यांच्याकडे जाऊया. गिरीश, आपण पाहतोय पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. 19 फेऱ्या आहेत. कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल? सुरुवातीला तर ऋतुजा लटके आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 फेऱ्या आहेत. अजून किती वेळ लागेल गिरीश? दुपारपर्यंत निकाल हा स्पष्ट होईल आणि यामध्ये आत्ताची पहिली फेरी झालेली आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि ऋतुजा लटके या 16व्या फेरीनंतर मतदान कार्यालयात जाणार असल्याची निवडणूक कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर विजय निश्चित झाल्यावर त्या उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जातील असा देखील त्यांचा एकंदरीत कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांचा विजय त्यांनी स्वतःचा विजय आहे तो निश्चित मानलेला आहे आणि त्यामुळेच आता एकंदरीत खरी लढत जी आपण म्हणतोय ती नोटा आणि ऋतुजा लटके आज कदाचित निवडून येतील, सहजपणे निवडून येतील, कारण हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु त्या किती मतांनी निवडून येत आहेत हा महत्त्वाचा विषय होता. जो ठाकरे गटाकडून दावा केला जात होता की आम्ही लाखोच्या संख्येने आम्ही निवडून येऊ अशा पद्धतीचा ते दावा करत होते. मात्र तो दावा हा 3 तारीखला स्फोट ठरला आहे, कारण महाविकास आघाडी त्यांचा मतदार आहे तो मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यात अपयशी ठरले आहेत हे 3 तारीखला स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे लाखाच्या घरात हे जे काही रमेश लटके जे काही 62,000 मतांनी निवडून आले होते तेवढे जरी मतदान हे आज ऋतुजा लटके यांना मिळालं तरी मोठी गोष्ट असेल, कारण एवढं कमी अल्प मतदान झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आता ही स्थिती आहे ती दुपारनंतरच स्पष्ट होईल. ऋतुजा लटके किती मतांनी विजयी होतात याकडेच लक्ष असेल आता. अगदी गिरीश, जुई तुझ्याकडे येतोय. खरं तर शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक आहे ठाकरे गटासाठी आणि याच निवडणुकीनंतर खरं तर फुटलेल्या शिवसेनेची मुंबईमध्ये किती ताकद आहे याची लिटमस टेस्ट या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. जुई, आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते तेजस, ती म्हणजे की दुसऱ्या फेरीचं देखील मतमोजणी झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके या आघाडीवरती दिसून येत आहेत. ऋतुजा लटकेंना जवळपास 4,817 मतं पडलेली आहेत आणि त्याच्या पाठोपाठच नोटा 1,400 मतं ही नोटाला पडलेली आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके ह्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे आता कुठेतरी शिवसेनेचा विजय जो आहे तो हळूहळू निश्चित होताना दिसून येत आहेत. पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके ह्या पहिल्या नंबरवरती आहेत आणि दुसऱ्या नंबरवरती लगेचच नोटा आहे. त्यामुळे कुठेतरी ही लढाई ऋतुजा रमेश लटके विरुद्ध नोटा ही स्पष्ट होते. मात्र या लढाईमध्ये ऋतुजा रमेश लटके ह्याच आघाडीवरती दिसून येत आहेत. जुई, आपण सांगितल्याप्रमाणे दोन्ही फेऱ्यांमध्ये देखील ऋतुजा लटके हे आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा की दुसऱ्या फेरीचा निकाल नेमका कशा पद्धतीने आहे. जुई, दुसऱ्या फेरीचा जर आपण निकाल पाहिला तेजस तर मग दुसऱ्या फेरीमध्ये ऋतुजा लटके या 4,817 मतं मिळालेली आहेत त्यांना आणि नोटाला 1,400 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे स्पष्टपणे दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके याच विजयी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस, जो एक महत्त्वाचा प्रश्न मी याआधी विचारलेला होता की शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची ही लिटमस टेस्ट आहे, कारण ठाकरे गटामध्ये 2 गट पडलेले होते आणि त्यानंतर ठाकरे गटाला आता हे आजमावायचं आहे की मुंबईमध्ये ठाकरे गटाची किती ताकद आहे. त्याचीच ही निवडणूक लिटमस टेस्ट म्हणून असणार आहे. अर्थात या 2 फेऱ्यांनंतर ऋतुजा लटके हे आघाडीवरती आहेत. ताकद वाढत आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल आत्ता तरी. जुई, अगदीच जर आपण पाहिलं तर मग तेजस अजून एक अपडेट येते. खरं तर ऋतुजा रमेश लटके या 4,000 नव्हे तर 7,817 ह्या त्यांना इतकी मतं जी आहे ती दुसऱ्या फेरीमध्ये पडलेली आहेत, जो अत्यंत मोठा आकडा मानला जातोय आणि अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जाते. आणि नोटाला जे आहे ते 1,470 इतकी मतं जी आहे ती पडलेली आहेत. त्यामुळे निश्चितच हा मोठा आकडा आहे आणि मोठ्या फरकाने ऋतुजा रमेश लटके ह्या आता दुसऱ्या फेरीमध्ये विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण दुसऱ्या
फेरीची मतमोजणी आहे ती 10,000 इतकी झालेली आहे. त्यामुळे निश्चितच दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा रमेश लटके या मोठ्या संख्येने आपल्याला विजयी झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि ही लिटमस टेस्ट जी आहे ती मानली जात आहे, कारण का मुंबई महानगरपालिकेसाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. कारण का याच निवडणुकीवरून मुंबई महानगरपालिकेचा निकाल देखील निश्चित राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेवरती देखील शिवसेनेची गेली अनेक वर्ष सत्ता आहे आणि ही निवडणूक तितकीच महत्त्वाची शिवसेनेसाठी देखील आहे आणि लिटमस टेस्ट मुंबई महानगरपालिकेसाठी मानली जाते. तेजस, अगदी जुई राहासोबत एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली पहिली अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. अर्थात ऋतुजा लटके यांना दुसऱ्या फेरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतं मिळालेली आहे. 7,817 मतं हे दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेली आहेत. पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटके आघाडीवरती आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके हे आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नोटाला 622 मतं आहेत. दोन्ही फेऱ्यांमध्ये देखील ऋतुजा लटके हे आघाडीवरती आहेत. महत्त्वाची अपडेट आणि या क्षणाची अंधेरी कुणाची ह्या मतमोजणी आज सुरू आहे. नेमकं याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मात्र या क्षणाची महत्त्वाची अपडेट ही सांगूया आपण की अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाला येते ती म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये देखील ऋतुजा लटके आघाडीवरती आहेत तर दुसऱ्या फेरीचा देखील निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये देखील 7,817 मतं हे ऋतुजा लटके यांना मिळालेली आहेत पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके हे आघाडीवरती आहेत. गिरीश कांबळे यांच्याकडे जाऊया. गिरीश, काय महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाला आपल्याकडे आहे? गिरीश, नक्कीच जे दुसरी फेरीचं मतमोजणी झालेलं आहे आणि त्याचा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये ऋतुजा लटके या आघाडीवर आहेत. मात्र नोटांच्या मतांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. 1400 मतं नोटाला आहेत. त्यामुळे एकंदरीत हे चित्र आता थोडं ऋतुजा लटके पुढे जात आहेत. मात्र मगाशी जो आपण एक प्रश्न ह्याला जुईला विचारला होता की तो मशाल हे चिन्ह आणि शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. परंतु ही निवडणूक जर भाजपचा उमेदवार या रिंगणात असतात तर खरं तर ठाकरे गटाला एक जे काही ऊर्जा असते ती ऊर्जा मिळाली असते आणि अधिकचं हे वातावरण आहे ते तापलेलं असतं आणि शिवसैनिकांमध्ये ज्या ठाकरे गटाच्या शिवसैनिक आहेत ते एक ऊर्जावान झाले असते किंवा त्यांना एक बूस्ट मिळालं असतं आणि तेच कुठेतरी या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा बूस्टर देऊ नये हाच कदाचित एक मास्टर प्लॅन असेल आणि त्यामुळे नंतर त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत हे सगळं काही आहे. मात्र जर आजच्या घडीला या ठिकाणी मुरजी पटेल असते उमेदवारीसाठी तर ही लढत खरं तर अटीतटीची राहिली असती आणि यामध्ये महाविकास आघाडी पूर्णपणे इन्व्हॉल्व झाली असते. हा एक आपल्याला दुसरा भाग विचारात घ्यावा लागेल. जरी 31% मतदान झालं असलं ते महाविकास आघाडी सफल राहिली असली तरी दुसरीकडे त्यांनी ही निवडणूक आहे ती लाईटली घेतली असं आपण म्हणू शकतो. कारण प्रचारसभा देखील मोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी आदित्य ठाकरे आले होते परंतु एवढ्या काही प्रचारसभा या मोठ्या झालेल्या नाहीत. एकंदरीत त्यांनी त्यांचा विजय आहे तो सुकर मानला होता. सहजपणे विजयी होईल अशा पद्धतीचे आणि तेच चित्र सध्या दिसतंय. कारण रमेश लटके हे 2 वेळा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचं काम या ठिकाणी आहे. याआधी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचा बालेकिल्ला स्वतःच्या ताब्यात घेणं एक मोठी गोष्ट आहे. कारण एखाद्याचा बालेकिल्ला त्या ठिकाणी काम करून दाखवणं हे एकंदरीत रमेश लटके यांनी करून दाखवलं. त्यामुळेच 2 टर्म ते निवडून आले. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक त्यांच्या पत्नी या उमेदवार आहेत आणि अशातच त्यांच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर याशिवाय रमेश लटके यांनी केलेलं काम आणि ठाकरे गट शिवसेना हे त्यांचं या ठिकाणचं हे संपूर्ण बळ असेल शिवसैनिक असतील या सगळ्याच्या जोरावर आज ऋतुजा लटके आहेत त्या अग्रेसर आहेत. मात्र काही वेळांनी 2-3 तासानंतर हे संपूर्ण चित्र आहे ते स्पष्ट होईल की किती मतांनी निवडून आलेत. आतापर्यंत त्या पहिल्या फेरीत 4,000 दुसऱ्या फेरीत 5,000ची मतं मिळवलेली आहेत त्यांनी. एकंदरीत त्या पुढे आहेत. मात्र या काही वेळानंतरच हे सगळं गणित स्पष्ट होणार आहे. अगदी गिरीश, ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. कारण 2 फेऱ्या झालेल्या आहेत आणि दोन्ही फेऱ्यांमध्ये मोठा आकडा आहे. सुरुवातीला 4,277 दुसऱ्या फेरीमध्ये 7,817 मतं हे त्यांनी घेतलेले आहेत. जुई तुझ्याकडे येतोय. दोन्ही फेऱ्यांमध्ये मोठा तफावत पाहायला मिळतोय. 4,277 तर दुसरीकडे 7,817 मतं. ज्या ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते. हिंदुत्वाचा सहानुभूतीचा मुद्दा आहे. जर ऋतुजा लटके मोठ्या फरकाने जिंकले तर असंच म्हणावं लागेल की सहानुभूती ही ठाकरे गटाला मिळालेली आहे आणि त्याचंच मतामध्ये परावर्तित झालेलं आहे. जुई,
अगदी तेजस, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेपासून अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळेला वारंवार हेच सांगितलं जाते की ऋतुजा लटके ह्या विजयी होतील ते म्हणजे सहानुभूतीच्या बेसिसवरती, कारण का त्यांना सहानुभूती मिळणार आहे लोकांची. आणि आता ऋतुजा रमेश लटके यांचं पारडं जड होताना दिसून येत आहेत, कारण का पहिल्या फेरीमध्ये जवळपास 4,000 मतं, दुसऱ्या फेरीमध्ये 7,000 मतं, अशी मतं मोठ्या प्रमाणावरती ऋतुजा लटके ह्या विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता ऋतुजा लटके यांच्या पाठीशी सहानुभूती किंवा रमेश लटके यांनी जे काम केलेलं आहे, त्यांचं समाजसेवेचं काम आहे, अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये त्यांनी अनेक कामं, लोकांची प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी रमेश लटके यांचं देखील यांचं काम जे त्या कामांच्या बेसिसवरती देखील ऋतुजा रमेश लटके यांना इथल्या मतदारसंघाने निवडून आणलं आहे. मात्र कुठे ना कुठेतरी सहानुभूतीचा देखील एक फॅक्टर जो आहे तो इथे लावला जाऊ शकतो की सहानुभूती ऋतुजा रमेश लटके यांच्या पाठीमागे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की महाविकास आघाडी सरकार म्हणून एकत्रपणे ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसची मतं, राष्ट्रवादीची मतं आणि शिवसेनेची मतं अशी 3 मतं मिळून, 3 पक्षांची मतं मिळून ऋतुजा रमेश लटके ह्या विजयी होऊ शकतात. तेजस. अगदी गिरीश, तुझ्याकडे येतो. मात्र त्याआधी एक महत्त्वाची अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया, ती म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाल मतं मोजली गेली आणि त्यानंतर EVM मशीनची मतं आता सुरू आहेत. मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये 4,277 पहिल्या फेरीचा मध्ये ऋतुजा लटके यांनी हे मतं घेतलेली आहेत. ऋतुजा लटकेंचा दुसऱ्या फेरीमध्ये देखील 7,817 मतं घेतलेली आहेत. पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटके आघाडीवरती आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये देखील ऋतुजा लटके आघाडीवरती आहेत. ऋतुजा लटके यांना 7,817 मतं आत्तापर्यंत मिळालेली आहेत. बाळा नडार यांना 339 मतं मिळालेली आहेत. मनोज नाईक यांना 113 मतं मिळालेली आहेत. मीना खेडेकर यांना 185 मतं मिळालेली आहेत. फरान सय्यद 154, मिलिंद कांबळे 136, राजेश त्रिपाठी 223 आणि नोटाना या सगळ्या अपक्षांपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत, ती म्हणजे 1,470. खरं तर या निवडणुकीमध्ये नोटा हा महत्त्वाचा मुद्दा होता. माजी मंत्री अनिल परब आणि ठाकरे गटाचे आमदार यांनी देखील नोटा ह्या मुद्द्यावरती पत्रकार परिषद घेऊन नोटामध्ये या संपूर्ण निवडणुकीचा एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे, अशा पद्धतीचा आरोप केलेला होता, टीका केलेली होती. अनेक मुद्दे खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते. सहानुभूती हा एक फॅक्टर वेगळा होता. अंधेरीमध्ये सुरेश शेट्टी हे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 3 टर्म त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती. त्यानंतर 2014 मध्ये खरं तर रमेश लटके ह्या 2014 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलेले होते. 2019 मध्ये देखील त्यांनी बाजी मारलेली होती आणि त्यानंतर चित्र थोडं बदललेलं होतं आणि पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध ठाकरे गटामध्ये, शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले होते आणि यामध्ये ही महत्त्वाची लिटमस टेस्ट ही ठाकरे गटासाठी आहे. जर ऋतुजा लटके जर मोठ्या फरकाने निवडून आले तर ठाकरे गटाची मुंबईमध्ये पुन्हा एकदा ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीची जी काही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेल्या ह्या 3ही पक्षांसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. कारण पुढच्या महापालिका निवडणुका कशा पद्धतीनं लढवणार आहेत, कशा पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीचा सामना करावा लागणार आहे, याचीच ही लिटमस टेस्ट आहे. आणि 2 फेऱ्यांचा आत्तापर्यंत निकाल जाहीर झालेला आहे. जुई जाधव आणि गिरीश कांबळे हे 2 आमचे प्रतिनिधी या ठिकाणाहून अपडेट देत होते, त्यांचे देखील धन्यवाद. आणि महत्त्वाची अपडेट पुन्हा एकदा सांगतो आणि या बातमीपत्रात धन्यवाद देतो. खरं तर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. ऋतुजा लटकेंना दुसऱ्या फेरीमध्ये देखील 7,817 मतं मिळालेली आहेत. पहिल्या फेरीमध्ये ऋतुजा लटके आघाडीवरती आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडीवरती आहेत. 19 फेऱ्या आहेत. 2 फेऱ्या झालेल्या आहेत. 2 फेऱ्यांचे निकाल समोर आलेले आहेत. दोन्ही फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके हे आघाडीवरती आहेत.